अहिल्यानगरच्या खडकी गावात मुसळधार पावसामुळे पिकं पाण्याखाली. खडकी गावातील सरपंच भाऊसाहेब बहिरट यांनी शेतातल्या पाण्यात बसून आंदोलन केलं. मदत देण्याची सरपंचांसह शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे पूर्ण. अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. साताऱ्यात मुसळधार पाऊस. पावसाचा सोयाबीन, मका, उडीद, मूग पिकांना मोठा फटका. दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणखटाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 16,21,000 एकरवरील पिकांचं नुकसान. नवीन लागवड केलेली केळी पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत. सरकारने त्वरित पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या राजापूरमध्ये रिमझिम पावसामुळे कोथिंबीर पीक खराब झाल्याने पिकावर रोगराईचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी कोथिंबीरीच्या पिकावर फिरवलं रोटावेटर. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी. जनजीवन विस्कळीत. धाराशिवच्या उमरगा परिसरात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. बेनीतुरा नदीला पूर. नदीकाठच्या शेतकऱ्यांचं सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील मागील 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे येरळा नदीसह नाल्यांना पूर. येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून पहिल्यांदा 6,170 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. लातूर जिल्ह्यातल्या निम्न तेरणा आणि मांजरा धरणाचे दरवाजे उघडले. विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी निम्न तेरणाचे 8 तर मांजरा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू. दुधना नदीला पूर. मानवत तालुक्यातील टाकळी निलवण येथे पुलावरून पाणी. शाळकरी मुलांची कसरत. पुण्याच्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केल्याने कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक अडकले. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला घरातील कपडे आणि गोधड्या धुण्यासाठी खडकवासला धरणाच्या प्रवाहात गेले होते. प्रवाहात अडकलेल्या 30 ते 40 नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढले. सांगोला तालुक्यातील कडलासमध्ये मुसळधार पावसाचं पाणी भटक्या विमुक्तांच्या वस्तीत घरात शिरलं. दिग्विजय पाटलांकडून नुकसानग्रस्तांना मदत. नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने टोमॅटो फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ. येवल्यातील पिंपळगाव बसवंतमधील शेतकऱ्यांकडून रस्त्यावर टोमॅटो फेकून रोष व्यक्त. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काल पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर जनमानसातून निषेध. घटनेच्या निषेधार्थ नाशिक शहर मातंग समन्वय समितीच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाईची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरण. अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावर जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर. पण मालेगावातील सगळे जन्म प्रमाणपत्र घोटाळे रद्द केल्याची सोमय्यांची माहिती. किरीट सोमय्या यांच्याकडून प्रकरणावर भाष्य. घोटाळ्यावर गुन्हे दाखल. नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात. गिरीश महाजन यांच्याकडून सुरू असलेल्या कामाची पाहणी. मंत्री पंकजा मुंडे यांची बीडच्या पाटोदा शहरातील शिवमहापुराण कथेला उपस्थिती. बीडच्या पाटोदा शहरात भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त समाधान महाराज शर्मा यांची शिवमहापुराण कथा. भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 216 निवेदनं प्राप्त झाली. भोयर यांच्या हस्ते पालकमंत्री जनता दरबार पोर्टलचंही उद्घाटन. भाद्रपद बैलपोळ्यानिमित्त अजितदादांनी बैलजोडीचं पूजन करण्याचा पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी आणि बैलप्रेमींचा आग्रह. बैलजोडीचा कासरा धरण्यास नकार दिल्यानंतरही आग्रहाखातर अजितदादांनी बैलजोडीचा कासरा हाती घेतला. नाशिकच्या सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवानिमित्त प्रशासनाकडून जोरदार तयारी. यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना. वाशिम जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात. मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग. उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीसह रंकाळा तलाव परिसरात कोल्हापूरकरांनी धुतलेले कपडे वाळवले. रंगीबेरंगी कपड्यांमुळे परिसरात रांगोळी काढल्यासारखं चित्र. बीडच्या अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी महोत्सवाची तयारी पूर्ण. सकाळी 4:30 वाजता विधिवत पूजा करून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात येईल. तसंच 10 वाजता घटस्थापना केली जाईल. मंदिर परिसरामध्ये 32 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. जळगावात देवीच्या स्थापनेसाठी सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाची तयारी पूर्ण. स्टेज उभारणीसह आकर्षक सजावट करण्यासाठी मंडळांची लगबग. गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी मैदान तयारीचं काम सुरू.
नागपूरच्या कोराडीमधील जगदंबा महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू. मंदिरात यंदा 5551 घंटा बसवण्यात आल्या. भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था. पुण्याच्या चतुश्रृंगी मंदिर नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू. उद्या सकाळी 8:30 वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होणार. 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. नंदुरबारच्या कल्लेखेत पाडामधील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. सर्वच विद्यार्थ्यांनी टाहो फोडल्यानं शिक्षकही झाले भावुक. हिंगोलीत औंढा नागनाथ तालुक्यातील असोंदा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका कल्पना हलगे यांची 7 वर्षांनंतर बदली. नव्या ठिकाणी रुजू होण्याआधी निरोप देताना चिमुकल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनाही अश्रू अनावर. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि शेतकरी मेळावा संपन्न. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. चंद्रपूर मनपाच्या वतीने दर शनिवारी राबवला जातोय दप्तर विना शाळा उपक्रम. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असल्यानं विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. रेल्वे प्रशासनाने लवकर उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, प्रवाशांची मागणी. नंदुरबार जिल्ह्याला सातपुड्याशी जोडणारा देवगोई घाटात प्रशासनाकडून उपाययोजना. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देवगोई घाटात संरक्षण जाळीचं काम अंतिम टप्प्यात. कोल्हापुराच्या शिरोळा तालुक्यातील नांदणीत 8 वर्षीय मुलीचा मुलीनं अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. हाताला चावा घेत चिमुकलीनं आपली सुटका करून घेतली. चिपळूणमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या 2 गटात राडा. महाविद्यालयाच्या समोर विद्यार्थ्याची फिल्मी स्टाईल हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लातूर उदगीर मार्गावरच्या नरसिंगवाडीजवळ भीषण अपघात. एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी. अपघातानंतर आमदार अमित देशमुखांकडून अपघातग्रस्तांना मदत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरी करणारी टोळी जेरबंद. झारापच्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी टोळी इंदापुरातील असल्याचंच तपासात निष्पन्न. 5 जणांकडून तब्बल 27 एटीएम कार्ड, 4 मोबाईल, कार आणि अन्य साहित्यही जप्त. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. गेल्या 20 मिनिटांपासून पाऊस सुरू. कल्याणमधील पत्री पुलावर एसटी महामंडळाची बस बंद पडली. बस बंद पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावात मध्यरात्री बिबट्याचा श्वानावर हल्ला. तत्परता आणि चपळाईमुळे श्वान बिबट्याच्या तावडीतून सुटल्यानं जीव वाचला. चंद्रपुरातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली येथे धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद. वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी कालवणवाडी कर्ली खाडीमध्ये अवैधरित्या वाळू उपसा. रात्रीच्या अंधारात चोरीच्या पद्धतीनं वाळू उपसा करताना ग्रामस्थांनी 2 होड्या पकडल्या. भुसावळच्या हतनूर काठोरा परिसरात गावठी दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. वारंवार कारवाईची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप. विरारमध्ये रेती माफियांवर वसईतील तहसीलदारांची कारवाई. विरारमधील कसराळी, शिरगाव, कारगिल, वैतरणा या ठिकाणी कारवाई. बुलढाण्याच्या खामगावात ड्रेनेजसाठी खोदलेल्या नाल्यात कार उलटली. अपघातात कार चालक डॉक्टर ब्रह्मानंद टाले गंभीर जखमी. कंत्राटदारावर कारवाईची मागणी.